आळंदीचे योगी निरंजन महाराज यांच्याकडून पोलिसांना आणि माध्यमांना काल बेकायदेशीररित्या त्यांच्याशी वाद घातल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे आणि या सगळ्या व्हिडिओ संदर्भात बोलण्यासाठी स्वतः महाराज आहेत। महाराज, तुम्हाला नेमका राग एवढा काय येतो? एक मोठा व्हिडिओ तुमचा व्हायरल होतोय, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ओरडताय, एकीकडे भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय शांतीचा मार्ग देतो, तुम्ही इतकं रागीट का होता? सर्वप्रथम कालची जी घटना झाली त्या घटनेमध्ये असं झालं होतं की तिथे दाखवलं गेलं की मी वारकऱ्यांवर संतप्त झालेलो आहे किंवा वारकऱ्यांवर राग काढलेला आहे, पण तिथली परिस्थिती जर पाहिली तर देव नुकतेच आलेले होते आणि तिथे सगळे VIP पास किंवा कार्ड होल्डर होते, त्यांना आपण बाजूला काढत होतो कारण की दर्शनबारी सुरू झाली पाहिजे। आता राहिला प्रश्न ओरडण्याचा, तर तिथे गलबला एवढा होता की पोलीस आणि या ऐवजी सर जर तुम्ही पाहिलं असेल तर ती जागा छोटी होती आणि तिथे तात्काळ वेळ काबर करायचा होता कारण की दर्शन बारी काढायची होती आणि त्यानंतर माननीय CM साहेब पण येणार होते। आता तोच एक स्पेसिफिक मोमेंट कॅप्चर करून तेवढीच एक न्यूज जर पसरवली असेल तर मी एक गोष्ट आपल्या माध्यमाद्वारे सांगू इच्छितो की सर, आमच्या तोंडून हे नेहमीचं वाक्य आहे की आम्ही वारकऱ्यांचे सेवक आहोत। कालही आमच्या मीडियासोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी आमच्यावर आरोप लावला सर्वच विश्वस्तांवर की आपण मालकांसारखे वागता। सर, मला तरी असं वाटतं की वारकरी संप्रदायामधून वारकऱ्याची कधी आमच्याविषयी कंप्लेंट आलेली असेल असं आम्हाला वाटत नाही, कारण की आम्ही वारकऱ्यांचे सेवक आहोत आणि कालही तिथे वारकरी कुठे नव्हते, दर्शनबारी सुरूच झालेली नव्हती। तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्यांशी जोरात ओढतानाचा तो व्हिडिओ आहे, माध्यमाला तुमचे काय सहकार्य ते तिथून जाण्यासाठी जोरजोरात सांगत आहेत, काय झालं होतं नेमकं रात्री? देव नुकतेच आलेले होते आणि अशा वेळेस तिथे काही पासधारक दर्शनासाठी उभे होते आणि पोलिसांवर ओरडण्याचा प्रश्नच येत नाही। उलट या एरियाचे गुट्टे साहेब जे आहेत त्यांच्याशी आम्ही पदोपदी संवाद साधून ही सगळी सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येक प्रशासनाच्या प्रत्येक विभागासोबत आमचा संपर्क असतो, कम्युनिकेशन असतो। तेवढ्या वेळेवर गर्दी काढायसाठी तेवढा व्हॉइस रेज जर होत असेल, ते समर्थनीय असं मी पण म्हणत नाही, परंतु परत तेच आहे सर, तेवढा स्पेसिफिक एक व्हिडिओ काढून तोच जर दाखवला चालला असेल तर त्याच्यात कुठेतरी दुरुस्ती व्हावी आणि याही उपर यामुळे जर समजा माझ्या वारकऱ्यांना त्रास झाला असेल तर स्पष्टपणे मी वारकऱ्यांची माफी मागतो। खरं तर महाराज, अजून एक माहिती जी आहे ती तुमच्या समोर येते की तुमच्यावरती काही गुन्हे दाखल असल्याची सुद्धा माहिती आहे। काय गुन्हे दाखल आहेत का? नेमके कोणत्या स्वरूपाचे सगळे गुन्हे? माझं तर विनंती आहे सर की माझ्यावर जर गुन्हे दाखल असतील तर ते ज्यांनी कोणी आरोप लिहिलेला आहे त्यांनी ते समोर आणून दाखवावे। आता न्यूज ट्रोल करायची आहे, मुद्दामून कोणाला तरी टार्गेट करायचं आहे स्पेसिफिक एखादी विचारधारा धरून, तर माझी विनंती आहे सर की माझ्यावर जर गुन्हे दाखल असतील तर ते खरंच समोर आणून दाखवावे आणि जर माझ्यावर गुन्हे दाखल असतील सर तर मी त्याच वेळेस सगळ्या जबाबदारीतून स्वतःहून मुक्त व्हायला तयार आहे। पण हे विनाकारण टार्गेट केलं जात आहे कुठल्या तरी एका विचारधारेला धरून। कालचा जो प्रकार झाला त्याबद्दल तुम्हाला मनात खेद वाटतो का? हो, मी अगदी स्पष्टपणे सांगतो, मला याचा खेद आहे। कारण मी आज सुद्धा इथे पालखी उठवा मंदिरापाशी आहे। आपण पाहिलं असेल आळंदीत सुद्धा सकाळी जेव्हा पाण्याची पातळी वाढली तेव्हा आम्ही सगळ्या विश्वस्त मंडळांच्या सोबत आम्ही बाहेर होतो। मला तरी असं वाटतं की ज्यांना माझं कार्यपद्धती माहिती आहे ते माझ्या सोबत आहे आणि ज्यांना माझी फक्त विचार पद्धती विरोधक वाटते ते सध्या मला ट्रोल करतायत। परत एकदा सांगतो साहेब, एक छोट्या 3 ते 4 मिनिटाची क्लिप दाखवून म्हणजे मला असं वाटतं बरं का की माझं ओरडणं चुकलं असेल, माझं रागवणं चुकलं असेल, परंतु मी वारकऱ्याचा अपमान करतो आणि मंदिराचा विश्वस्त आहे म्हणून काहीतरी विचित्र कार्य करतो आहे याचं मला दुःख वाटलं बरं का पाहून। कारण आम्ही स्वतः कुठलीही बैठक असो, कुठलीही राजनेता असो, यांच्या समोर गेल्यावर आम्ही म्हणत असतो की आम्ही वारकऱ्यांचे सर्वात पहिले सेवक आहे। त्या वारकऱ्याची सेवा झाली म्हणजे ज्ञानोबा तुकोबा आमच्यावर प्रसन्न होतील आणि काही वेळेस तर मला वारकरी विरोधी म्हणून सुद्धा म्हणतात। तर त्यांनी कदाचित माझे आतापर्यंतचे लेख, माझे आतापर्यंतचे व्हिडिओज पाहावे। मी वारकरी विरोधी भूमिका म्हणून मी तुम्हाला म्हणतो सर, ही कुठली तरी एक विशिष्ट विचारधारा आहे जी माझ्या विरोधात सध्या अत्यंतिक सुंदरपणे कार्य करते। दुःख वाटणार
आणि तरी मी सांगतो की माझ्या वारकऱ्याला जर समजा माझ्यापासून तक्रारी असतील तर मी या क्षणी इथे सुद्धा त्या वारकऱ्याची दिलगिरी व्यक्त करतो, त्या वारकऱ्याला माफी मागतो. आपण पाहिलं की कालच्या सगळ्या प्रकारानंतर महाराजांनी या ठिकाणी माफी मागितलेली आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने माझ्याकडून व्हायला नको होतं, परंतु ते अनावधानाने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.